नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. पुणे जिल्हा परिषदेमधून एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे. 2023 साली जिल्हा परिषद भरती महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे सगळ्या जिल्हा परिषदांची भरती निघाली होती. त्याच्या वेटिंग लिस्ट आज तागायत या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. होऊन द्या. तर ह्या लिस्ट प्रसिद्ध होत आहेत म्हणजेच जे काही विद्यार्थी लागलेले होते, जॉईन झालेले होते, ते विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी चांगल्या पोस्टवरती या ठिकाणी हजर झाले असतील, त्यांनी ते सोडलं असेल किंवा काही जॉईन झाले नसतील, अशा जागेवरती आता ह्या वेटिंग लिस्टमधून प्रत्यक्ष यादीमधून विद्यार्थी या ठिकाणी भरले जात आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवकची एक पुणे जिल्हा परिषदेची अशीच एक लिस्ट आलेली आहे आणि हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करण्याचं कारण असं आहे की ह्या वेटिंग लिस्ट हळूहळू संपत येतील आणि कालावधी या ठिकाणी वेटिंग लिस्टचा कालावधी 2 वर्षाचा देखील संपत येणार आहे आणि येणाऱ्या दिवाळीनंतर या ठिकाणी हा कालावधी संपला की तिथून पुढे जिल्हा परिषदेची नवीन भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण जिल्हा परिषद ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे होणार नाही आणि 2023 ला भरती झाली होती, ती 24, 25 आणि 26 देखील या ठिकाणी संपत येईल. त्यावेळेस वेटिंग लिस्टची मुदत संपत येईल आणि तिथून पुढे नव्या जाहिरातीची चाहूल या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा. ह्या वेटिंग लिस्ट आता कुठे कुठे लागणार आहेत, निघून जातील सगळ्या गोष्टी, पण वेळ देखील तसाच निघून जाईल. जसा आपण या ठिकाणी आपल्या कामामध्ये बिझी असतो, वेळ कसा निघून जातो हे समजत नाही, तसंच हा वेळ निघून जाईल आणि अचानक ते दिवस उजेडतील नवीन भरतीचे की जिल्हा परिषद भरती जाहीर होईल आणि तेव्हा कुठेतरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता. तर विद्यार्थी मित्रांनो, असं करू नका. तुमची ही त्यावेळेस जो पुढील अचानक जाहिरात आली तर त्यामुळे मी आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल त्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागा. जिल्हा परिषदेची भरती या ठिकाणी थेट एक पेपर आणि थेट सरळ सेवेमधून या ठिकाणी निवड होत असते. तसं आता एमपीएससी कडे परीक्षा गेलेत त्यापेक्षा ह्या परीक्षा सोप्या आहेत. एमपीएससी कडे परीक्षा गेलेलाचा आवाका देखील त्या प्रमाणामध्ये वाढतोय. ती मनातली भीती जर तुम्हाला काढून टाकायची असेल तर तुम्ही अभ्यासाला प्राथमिकता द्या आणि प्रायोरिटीने अभ्यास चालू करा. जास्त वेळ घेत नाही, 1-2 मिनिटात तुम्हाला हा व्हिडिओ संपवतो आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी ही सर्व माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागामार्फत ही भरती या ठिकाणी आली होती. सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 ला ज्यावेळेस आरोग्य सेवकची पदे या ठिकाणी भरली होती, तर आरोग्य सेवक 40% पुरुष, 40% मधला पुरुष या ठिकाणी जे आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहण्याबाबत हे नोटिफिकेशन या ठिकाणी त्यांनी जारी केलेलं आहे. आता त्यांच्या संकेतस्थळावरती punejp.government या संकेतस्थळावरती हे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरून मी तुम्हाला हे तुमच्यापर्यंत पोहोचवते की ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांकरता ही माहिती पोहोचली पाहिजेत, गेलं पाहिजेत आणि त्याची संधी त्याला मिळाली पाहिजेत. बघा, अतिरिक्त तात्पुरती निवड सूचीमधील दिनांक उमेदवारांनी अतिरिक्त तात्पुरती निवड सूचीमधील उमेदवारांनी दिनांक 18/5/2026 रोजी व 19/5 म्हणजे 18 आणि 19 या 2 दिवशी या ठिकाणी सकाळी 10 वाजता कागदपत्र पाहणीसाठी जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण सभागृह 5वा मजला पुणे कॅम्प येथे उपस्थित राहावे. कागदपत्र पाहणीसाठी येताना आपण आरोग्य सेवक पुरुष 40% संवर्गातील ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीनुसार सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पुरावे इत्यादी मूळ प्रत व 2 छायांकित प्रतीसह उपस्थित राहायचं आहे. अशा प्रकारचं हे अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. बघा, आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की यासाठी पात्रता काय लागते. 12वी विज्ञान यामध्ये 60% गुण मिळालेला विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतो, अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, संधी सोडायची नाही. 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये जवळजवळ 103 विद्यार्थी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत. कास्ट नुसार आहेत. बघा, मेरिट 90 पर्यंत म्हणजे एकतर 200 मार्काचा पेपर असतो, 200 मार्काचा पेपर असतो आणि यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया निवड होण्यासाठी 45% गुण मिळवणं आवश्यक असतं. बघा, आता इथं हे 90 गुण आहेत म्हणजे एकदम काठावरती घेतलेत, एकदम काठावरती 90 गुण म्हणजे 45% होतात. 200च्या 45% 90 गुण होतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हे तर 90 पर्यंत मेरिट पाहायला मिळतंय. कोणाचं एससीचं, ओबीसीचं पण 90 पर्यंत दिसतंय. बघा, ओबीसी, एसटी पाहायला तुम्हाला दिसत नसेल, झूम करतो. बघा 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 90 मार्कावाला घेतला विद्यार्थी, 90 वेटिंग लिस्टला 90. कोण इथं एससी कॅटेगरी 90, ओबीसी कॅटेगरी
90, एसटी कॅटेगरी 92. तर मला सांगायचं काय की बघा विद्यार्थी मित्रांनो, हे संधी आपल्याला येत असते. किती मार्क पडलेत? फक्त 45% पास आहे. तुम्हाला जर निवड यादीमध्ये अंतिम निवड सूचीमध्ये जर नाव आणायचं असेल तर तुम्हाला 90 मार्क पडणे 200 पैकी, म्हणजे 45%चा क्रायटेरिया आहे. 45%चा क्रायटेरिया तुम्हाला जर मार्क पडले तर तुम्ही इन मध्ये असता. जर 45% पेक्षा जर मार्क कमी पडले तर तुम्हाला उपयोग नाही, तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकत नाही, तुम्ही निवडीमध्ये येऊ शकत नाही. असा क्रायटेरिया या ठिकाणी सरळ सेवेला लागू असतो. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात असू द्या. आता 40% ह्याच्यासाठी या ठिकाणी गटक पदासाठी 29/1/2025 रोजी प्रसिद्ध केलेली अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी ग्रामविकास पंचायत राज विभाग जे आहे त्यांच्या अंतर्गत ही पदभरती होत असते. आणि जिल्हा परिषद सरसेवा पदभरती 2023-24 च्या अंतर्गत जी निवड सूची प्रत्यक्ष सूची या ठिकाणी उमेदवारांची लावली होती ती संपल्यावर देखील पदे रिक्त राहत असल्यास अनाथ दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित पदे गुणोत्तर यादीमधून या ठिकाणी अतिरिक्त निवड सूची व प्रत्यक्ष सूचीमधून भरण्यासाठी सूचीचा कालावधी 6 महिने होता. परंतु नवीन GR जो आला तो GR मध्ये 2 वर्षाचा या ठिकाणी कालावधी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याबाबत या ठिकाणी सांगितले निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरती जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत, यापैकी जो दिनांक अगोदर घडेल तो दिनांकापर्यंत असणार आहे. तर बघा आता ही 2 वर्ष तर राहणारच आहे. आणि किंवा जर जाहिरात या ठिकाणी भरती क्लोज केली आणि तर नवीन जाहिरात काढीपर्यंत ही सूची असणार आहे. परंतु अनलिमिटेड म्हणजे 2 वर्षापर्यंत या ठिकाणी कालावधी दिलेला आहे. तो 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी लवकरात लवकर संपेल दिवाळीच्या नंतर. आणि ही संधी या ठिकाणी नवीन जाहिरात या ठिकाणी येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर निवड यादीमध्ये नाव आणायचं असेल तर तयारीला आतापासून लागावं. याकरताच जनजागृतीसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी असणार आहोत. फक्त तुम्ही अभ्यासाला योग्य दिशा द्या आणि योग्य दिशा देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहू. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.